विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण तर्क व अनुमान यामध्ये चौकोन, आयत, चौरस मोजणे आणि याच्या महत्त्वाच्या ट्रिक तर पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण चौकोन मोजणे, चौरस मोजणे, आयत मोजणे आणि सराव उदाहरणे। तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की संकल्पना समजून घेत असताना चौकोन, चौरस आणि आयत यामधला फरक आपणास माहिती असणं गरजेचं आहे। तरच आपल्याला या ठिकाणी चौकोन, चौरस आणि आयत या संकल्पना आणि त्यांचं जे काही काउंटिंग आहे, मोजणे, हे लक्षात येऊ शकतं। तर सुरुवातीला आपण चौकोन ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊयात। तर 4 बाजू आणि 4 कोन असलेली बंदिस्त आकृती म्हणजे चौकोन। तर हा चौकोन झाला। तर यासाठी फक्त कंडिशन काय आहे, त्या आकृतीला 4 बाजू असल्या पाहिजेत आणि 4 कोन असले पाहिजेत आणि आकृती बंदिस्त असली पाहिजे। म्हणजे चौकोन हा जेव्हा आपण काढतो तेव्हा वेगवेगळ्या आकारामध्ये असे चौकोन असू शकतात। या ठिकाणी हे चौकोन आहेत हे लक्षात घ्या। यामध्ये नंतर आपण चौरस आणि आयत ही पण संकल्पना समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी हा एक चौकोन आहे किंवा आपण जर या ठिकाणी अशी रेषा ओढली तर आता हा एक चौकोन होतो, हा एक चौकोन आणि हा मोठा एक चौकोन। म्हणजे या आकृतीमध्ये 3 चौकोन होतात। जर समजा आपण एक अशी रेषा ओढली तर आता या ठिकाणी किती चौकोन होतील हे जर आपण विचारलं तर पहा, हा एक चौकोन दिसतोय तुम्हाला सरळ, एक, आणि हा मोठा दुसरा, 2च। म्हणजे या आकृतीमध्ये 2च चौकोन आहेत। म्हणजे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी रेषा असतील किंवा आकार असेल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल। आता या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण, आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत असं जर विचारलं तर पहा, हा एक चौकोन होतो, हा दुसरा आणि हा तिसरा। यानंतर 2 पार्ट मिळून एक चौकोन होईल, म्हणजे असा हा एक चौकोन होईल 4 नंबरचा, आणि पुन्हा हा पार्ट आणि इकडं हा एक चौकोन होईल 5 नंबरचा, आणि एक जो मोठा आहे तो सर्वात मोठा एक 6। म्हणजे या आकृतीमध्ये 6 चौकोन आहेत। तर चौकोन ही संकल्पना तुम्हाला लक्षात आलेली आहे। यानंतर आपण पुढचा भाग पाहूया, चौरस आणि चौरसाचे गुणधर्म। तर चौरस म्हणजे काय, तर एक आकृती जर आपण काढली, पहा, ज्या आकृतीच्या 4ही बाजू समान असतात त्याला आपण चौरस असं म्हणतो। म्हणजे हा चौरस, समजा ही 2 सेंटीमीटर असेल तर हे पण 2 सेंटीमीटर असेल, हे पण 2 सेंटीमीटर असेल, हे पण 2 सेंटीमीटर। म्हणजे या ठिकाणी एक चौरस तयार झालेला आहे। आता हीच आकृती आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने काढूयात। आता हा एक चौरस आहे आणि याच्या मध्यमधून अशी एक रेषा ओढली तर या आकृतीमध्ये किती चौरस तयार होतील। चौकोन आणि चौरस यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं परीक्षेमध्ये। तर पहा, हा एक मोठा तुम्हाला हा एक चौरस दिसतोय आणि हा एक छोटा, या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 5 चौरस आहेत। यानंतर यामध्ये कन्फ्यूज फक्त चौरस, चौकोन आणि आयत या 3 शब्दांचं होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या। यानंतर आपण आयताचे गुणधर्म पाहूयात। आयत म्हणजे काय, तर समोरासमोरच्या बाजू समान असतात। म्हणजे या ठिकाणी जर आपण आकृती काढली तर ही समोरची बाजू समोरासमोर आणि ह्या 2 बाजू समान असतात, हा झाला आयत। यामध्ये किती आयत आहेत, तर 1 आयत आहे या आकृतीमध्ये। आता जर आपण दुसरी आकृती काढली आणि ही आपण फक्त आयत समजतो, लक्षात घ्या। तर पहा, आता या ठिकाणी हा एक आयत झाला, हा दुसरा एक आयत आणि हा मोठा एक आयत। म्हणजे या ठिकाणी 3 आयत आहेत। म्हणजे समजा एखादी जर सरळ रेषा असेल आणि हा नियमित असल्यामुळे या ठिकाणी चौरस पण तेवढे, म्हणजे चौकोन पण तेवढेच होतात। तर या ठिकाणी पहा आता किती आयत आहेत, तर याला 1, 2, 3 नंबर देऊन सुद्धा टोटल 6 आयत आहेत असं आपल्याला सांगता येतं।
यानंतर आपण अनियमित आकृत्यांचं पाहत असताना चौकोन मोजणे, तर सिंपल प्रश्न घेतलाय आपण, खूप अवघड नाही. तर या ठिकाणी किती चौकोन आहेत मोजायचे, तर हा एक, हा दुसरा आणि हा एक मोठा तिसरा, किंवा ह्या दोन्हीची बेरीज केली तरी तेवढंच उत्तर येतं. तर अशी सोपी सोपी प्रश्न जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा तुम्हाला पुढची अवघड प्रश्न सोडवायला सोपं जातं. यानंतर पुढची आकृती पाहूया आपण. तर आता या ठिकाणी या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, तर तुम्ही याला नंबर सुद्धा देऊ शकतात किंवा A, B, C असा पण भाग लिहू शकतात. तर फक्त सिंगल जर विचार केला, सिंगल ए, हा एचा जेवढा भाग आहे हा एक चौकोन आहे, सीचा भाग आहे हा एक चौकोन आहे, म्हणजे सिंगल ए आणि सी असलेले असे दोन आयत आहेत, दोन चौकोन आहेत. आता एकत्र पाहूया आपण. ए आणि बी चा पार्ट मिळवला तर ए अधिक बी हा एक चौकोन होतो, आणि बी आणि सी हा पार्ट मिळवला तर हा एक चौकोन होतो, म्हणजे बी अधिक सी हा एक चौकोन, म्हणजे असे दोन चौकोन तयार होतील. आता हे तीनही पार्ट एकत्र करूयात, म्हणजे ए अधिक बी अधिक सी म्हणजे सर्वात मोठा चौकोन, म्हणजे हा एक. तर टोटल या ठिकाणी 5 चौकोन आहेत. तर हे लक्षात जेव्हा येतं तुम्हाला की पार्ट ए आणि बी मिळून, पार्ट बी आणि सी मिळून, पार्ट ABC मिळून, तेव्हा तुमच्या नजरेसमोर ती आकृती तयार होते आणि चौकोनाचे प्रश्न आपल्याला सेकंदामध्ये सोडवता येतात. यानंतर या आकृतीमध्ये आता किती चौकोन आहेत नेमकं कसं काढायचं, तर याला हे आपण A, B, C, D आणि E असे 5 नावं देऊयात. म्हणजे 5 भाग आहेत. हा पूर्ण एक भाग, हा 2 भाग, तिसरा, चौथा आणि 5वा. तर अगोदर सिंगल असलेले किती आहेत पहा. तर या ठिकाणी हा ए हा सुद्धा एक चौकोन आहे, कारण या ठिकाणी ही बाजू इतकी दिलेली आहे, ही दुसरी बाजू, तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू, म्हणजे हा सिंगल असलेला ए एक चौकोन दिसतोय तुम्हाला. त्यानंतर हे डी चा पार्ट हा सुद्धा चौकोन आहे, म्हणजे सिंगल असलेले 2 चौकोन झाले. आता त्यानंतर एकत्रित 2 मिळून किती होतात पाहूया आपण. जसं की पहा, सी आणि डी चा जर पार्ट एकत्र केला तर हा एक चौकोन तयार होतो, म्हणजे C+D हा एक पार्ट झाला. त्यानंतर आणखी कोणता पार्ट होतो का ते आपण चेक करूयात. पहा, आणखी कोणते 2 पार्ट मिळून म्हणतोय आपण, 2 पार्ट. तर या ठिकाणी ए, बी आणि डी मिळून मोठा त्रिकोण तयार होतो. ए आणि बी मिळून पण एक चौकोन तयार होतो. पहा, असा ए, असा हा एक चौकोन तयार होतो, म्हणजे दुसरा पार्ट A+B मिळून एक चौकोन तयार होतो. त्यानंतर डी आणि ई मिळून होत नाही, कारण या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 बाजू होतात, म्हणजे हे 2 चौकोन तयार झाले. आता 3 भाग मिळून कोणता चौकोन तयार होतो का ते पाहूया आपण. तर पहा, 3 भाग मध्ये आपण ABDच होत नाही, ABD पण, ACD पण होत नाही, परंतु हा BDE मिळून हा एक चौकोन तयार होतो, B+D+E म्हणजे हा. तर या पद्धतीने हा एक चौकोन तयार झालेला आहे. त्यानंतर CDE हा एक चौकोन तयार होईल, म्हणजे C+D+E हा एक, म्हणजे 3 भाग मिळून हे 2 चौकोन तयार होतील, CDE. त्यानंतर 4 पार्ट मिळून कोणता तयार होतो का ते आपण पाहूयात. 4 पार्ट. तर 4 पार्ट मध्ये हे ABCD जर मिळवलं तर एक तयार होतो, ABC+D. हे 4 भाग मिळून एक चौकोन तयार होतो. आणखी कोणते 4 मिळवून पहा, नाही होणार. त्यानंतर हा जो सगळ्यात मोठा चौकोन आहे, म्हणजे चारी सर्वच भाग एकत्र करून, म्हणजेच A+B+C+D+E, तर हा एक चौकोन तयार होईल, म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8, म्हणजे या आकृतीमध्ये 8 चौकोन आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्याकडे तेवढ्या कलरच्या पेन नसतात, तर आपण पार्टला जर नेम दिले तर त्याचा उपयोग करून आपल्याला चौकोन मिळवता येतात किंवा सांगता येतात.
यानंतर पुढचा पार्ट पाहूया आपण. तर या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर पहा, पुन्हा या ठिकाणी तुम्हाला पार्टचा आधार घ्यावा लागेल किंवा आणखी एक पद्धत आपण या ठिकाणी वेगळी पाहूयात. तर पहा, हा एक मोठा चौकोन तर आहेच. नंबर देऊयात आपण, एक चौकोन झालेला आहे आपला. त्यानंतर आता ही एक रेषा गृहीत धरूया आपण. ही एक रेषा ओढल्यामुळं हा इथून इथपर्यंतचा भाग एक चौकोन तयार होतो. पहा, इथून इथपर्यंत म्हणजे हा दुसरा चौकोन तयार झाला, आणखी एक चौकोन. त्यानंतर इथून इथपर्यंतचा भाग हा आणखी एक चौकोन. या एका रेषेमुळे लक्षात घ्या, या रेषेपासून या रेषेपर्यंतचा हा एक चौकोनी भाग तयार होतो. त्यानंतर आता या रेषेचे भाग संपलेले आहेत चौकोनाचे. त्यानंतर ही एक रेषा ओढूयात आपण, या रेषेचा विचार करूयात. आता या रेषेपासून पुन्हा या रेषेपर्यंत एक चौकोन तयार होतो, म्हणजे आणखी एक चौकोन. पुन्हा या रेषेपासून या रेषेपर्यंत हा एक चौकोन तयार होतो. पहा, आपल्या दोन रेषा संपलेल्या आहेत, ही एक रेषा आणि ही एक रेषा. आता या ठिकाणी ही तिसरी रेषा ओढूयात. तर आता या रेषेपासून इथपर्यंतचा तर एक चौकोन आपण घेतलेला आहे. आता या रेषेपासून या रेषेपर्यंत आणखी एक चौकोन तयार होईल. त्यानंतर पहा, आता ही रेषा जर आपण गृहीत धरली तर या रेषेपासून या रेषेपर्यंत ऑलरेडी आहे, तर इथून इथपर्यंत हा एक चौकोन आपला तयार होईल. आता हे झाल्यानंतर लहान चौकोनामध्ये काही होतात का आपण चेक करूया. जसं की या ठिकाणी पहा, हा पार्ट इथून इकडे विचार करायचा आहे आपल्याला. तर इथून इथपर्यंत एक चौकोन आणि इथून इथपर्यंत एक चौकोन, म्हणजे आणखी दोन चौकोन तयार झाली. त्याच पद्धतीने या पार्टपासून इथून इथपर्यंत एक चौकोन आणि इथून इथपर्यंत एक चौकोन, म्हणजे आणखी दोन चौकोन तयार होतात. त्याच पद्धतीने आता या पार्टपासून इथून इथपर्यंतचा तर घेतलेला आहे, पण इथून इथपर्यंतचा एक चौकोन, हा एक चौकोन तयार होईल. आणि या ठिकाणी या रेषेपासून इथपर्यंत एक चौकोन तयार होईल. तर एवढे चौकोन या आकृतीमध्ये आहेत, जे आपल्याला लक्षात येत नाहीत, दिसत नाहीत. परंतु ही जर संख्या काउंट केली तर पहा, 1 2 3 4 5 6 7, सिंगल मोजतोय आपण, 7 झाले. 8, सिंगल 9 आणि डबलचे 2 2, 9 आणि 4 13, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 13 चौकोन आहेत. म्हणजे हे बारकाईनं अभ्यास केला तरच लक्षात येतो. यानंतर पुढची आकृती आपण पाहूयात. या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत. तर पहा, दिसायला अगदी सिंपल आकृती आहे. तुम्हाला यापूर्वी जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं एक एक रेषेवरून आपण चौकोन सुरुवातीला फाइंड आउट करूयात. तर सुरुवातीला आपण ही रेषा घेऊयात. तर या रेषेपासून या रेषेपर्यंत एक चौकोन, इथून इथपर्यंत या रेषेपर्यंतचा एक चौकोन, या रेषेपर्यंत होतो पण इथपर्यंत होत, म्हणजे या रेषेपर्यंतचा एक चौकोन, हा असा. आणि या रेषेपासून या रेषेपर्यंतचा एक चौकोन, जो असा मोठा होतो. आणि या रेषेपासून या रेषेपर्यंतचा एक चौकोन. पहा, चौकोनाची मर्यादा व्याप्ती लक्षात घेता हा एक असा, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, म्हणजे 4 चौकोन झालेले आहेत एका रेषेमुळं. त्याच पद्धतीने आता या दुसऱ्या रेषेचा विचार करूया आपण, या रेषेचा. तर या रेषेपासून पहा, या रेषेपासून इथपर्यंत एक होईल. या रेषेपासून इथपर्यंत नाही होणार पण पुढे होणार, हा इथपर्यंत 2. या रेषेपासून इथपर्यंत 3 आणि या रेषेपासून शेवटच्या रेषेपर्यंत 4. म्हणजे हे 4 आणि 4 8 त्रिकोण झालेत या रेषेपासून. तशाच पद्धतीने आता या ठिकाणी ही रेषा आपण गृहीत धरूयात. या रेषेपासून
तर आता या रेषेपासून काउंटिंग करत असताना पहा, इथून इथपर्यंत एक चौकोन होतो, इथून इथपर्यंत होत नाही कारण हा त्रिकोणाचा भाग आहे. त्यानंतर हा इथपर्यंत एक चौकोन तयार होईल, 2 झाले. त्यानंतर इथून या रेषेपासून या रेषेपर्यंत ऑलरेडी आपण इथे एक काउंट केलाय पहा इथपर्यंत, त्यामुळे इथून या रेषेपर्यंत एक चौकोन तयार होईल. म्हणजे याच्यापासून 3 चौकोन आपल्याला मिळतील. तशाच पद्धतीनं ही रेषा आपण गृहीत धरूयात. या रेषेवर सुद्धा आता विचार केला तर आपण इथून या रेषेपर्यंत ऑलरेडी चौकोन इथं गृहीत धरला, इथून इथपर्यंत, त्यामुळे इथून शेवटच्या रेषेपर्यंत एक चौकोन, त्यानंतर इथून इथपर्यंतचा एक चौकोन होईल आणि या रेषेपासून या रेषेपर्यंत, म्हणजे हे आणखी 3 चौकोन. पहा आता रेषा किती संपल्यात, 1 2 3 4 संपल्यात. आता ही मोठी अशी एक रेषा घेऊयात, याच्यापासून किती होतात पहा, याच्यापासून इकडं तर होत नाही एकही. आता इथून इथपर्यंतचा जर विचार केला तर ऑलरेडी या रेषेपासून इथपर्यंतचा काउंट केलाय आपण वरच्या बाजूला, इथून इथपर्यंतचा सुद्धा हा काउंट झालेला आहे. तर आता या रेषेपासून इथपर्यंतचा म्हणजे या शेवटच्या रेषेपर्यंतचा एकच त्रिकोण या ठिकाणी काउंट होईल. त्याचबरोबर या रेषेचा आता इकडं तर होणार नाही, इकडून सगळे काउंट झाल्यामुळे आता या रेषेच्या मध्ये कुठेही होणार नाही. तर आता या ठिकाणी या रेषेचा विचार करूयात. ही एक रेषा, इकडे त्रिकोण म्हणजे इकडे एक चौकोन होत नाही, तर इथून इकडे जर विचार केला, इथून इथपर्यंतचा तर ऑलरेडी काउंट आहे, म्हणजे हा इथून इथपर्यंतचा हे एक शेवटचा राहील, म्हणजे हा एक, आणि सगळ्यात मोठा जो एक आहे असा हा या रेषेपासून त्या रेषेपर्यंत हा एक. इतके चौकोन या आकृतीमध्ये आहेत, म्हणजे 4 आणि 4 8 आणि 6 14 15 16 17. हे झाले सरळ फक्त या आडव्या आणि उभ्या रेषेपासून. आता आणखी कोणते कोणते चौकोन याच्यामध्ये राहिलेत पहा, कारण 17 पेक्षा जास्त नक्कीच आहेत. तर आता आपण उभ्या रेषा पाहिलेल्या आहेत. आता आपण काय करतोय, तर ही जी रेषा आहे इथून इथपर्यंत छोटी रेषा, एवढीच रेषा लक्षात घ्या, याचा इथपर्यंत एक आहे आणि हा एक आहे. 2 चौकोन झाली या रेषेची, या छोट्या रेषेची. तसंच या ठिकाणी ही रेषा आहे, याचा पण इथून इथपर्यंत एक झाला आणि इथून इथपर्यंत 2, म्हणजे हे आपण काउंट करतोय 2 इथले आणि हे 2 पुढचे. त्यानंतर अशी रेषा नाही पुढे कुठं. आता याच आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध बाजूला पहा, इथून इथपर्यंत हा एक आणि इथं पण याच्या विरुद्ध इथपर्यंत हा एक, म्हणजे हे आणखी 1 आणि 1 2 वाढलेले आहेत. त्यानंतर पहा ही जी छोटी रेषा आहे, या छोट्या रेषेपासून इथपर्यंत 1 आणि इथून इथपर्यंत 1 2. तशाच पद्धतीनं या रेषेपासून इथपर्यंत 1 आणि हा इथून इथपर्यंतच्या या रेषेपर्यंतचा 1, म्हणजे आणखी 2 2 वाढलेले आहेत. त्यानंतर याच आकृतीमध्ये इथून इकडं खाली या रेषेपर्यंत 1 आणि इथून इकडं या रेषेपर्यंत 1, म्हणजे आणखी 2, म्हणजे बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 प्लस 12 चौकोन, म्हणजे टोटल 29 चौकोन या आकृतीमध्ये आहेत. आणखी जर कुठला राहिला असेल तर नक्कीच आपल्याला विचार करता येऊ शकतो. तर यानंतर जास्त वाढतील असं मला वाटत नाही. तरीही जर तुम्हाला वाटत असेल की कुठला चौकोन राहिलेला आहे तर नक्की कमेंट करा. यानंतर आपण पुढचा भाग पाहू. यानंतर नियमित आकृत्यामध्ये चौकोन मोजणे. नियमित म्हणजे ज्याला विशिष्ट बाजू वगैरे आहेत. तर या ठिकाणी पहा चौकोन कसे मोजायचे त्याची एक ट्रिक अतिशय सोपी आहे. आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत हे मोजायचं आहे. तर याला 1 आणि 2 नंबर द्या आणि ह्या 1 पासूनच इकडे 1 आणि 2 नंबर द्या. 1 आणि 2 ची बेरीज करून घ्या 6. 1 आणि 2 ची बेरीज करून घ्या 3 बेरीज 3 आली
आणि 3 आणि 3चा गुणाकार करा, 3 गुणिले 3 म्हणजे उत्तर येईल 9. तर या आकृतीमध्ये 9 चौकोन आहेत. आता ते नेमकं कसे आहेत हे पण आपल्याला कळलं पाहिजे की 9 नेमकं कोणते आहेत. तर पहा, ही आकृतीमध्ये 9 कसे आहेत हे समजून घेण्यासाठी आपण आणखी एक आकृती या ठिकाणी बाजूला काढूयात, म्हणजे आपल्याला काउंट करता येतील. तर पहा, याला मी नंबर देतो A, B, C आणि D. म्हणजे तुम्हाला सरळच A1, B1, C1 आणि D1 हे 4 झाले. या 4 मध्ये काही शंका नाही. त्यानंतर A आणि C मिळून एक होतो, A अधिक C मिळून एक चौकोन. B आणि D मिळून एक चौकोन होईल. त्यानंतर A आणि B मिळून एक चौकोन होईल, A अधिक B. आणि C आणि D दोन्ही मिळून एक चौकोन होईल, C प्लस D. तर हे 4 झाले. 4 आणि 4 8 झाले. आणि हे सगळे मिळून एक चौकोन होईल, म्हणजेच A प्लस B प्लस C प्लस D पार्ट. तर हा एक चौकोन. 4 4 आणि 1 म्हणजे टोटल 9 चौकोन आहेत. तर हे तुम्ही डायरेक्ट ट्रिकनं पण सोडवू शकतात किंवा या पद्धतीने तुम्हाला काउंट करावं लागेल. यानंतर पुढचा भाग पाहूया आपण, चौकोन मोजणे. या ठिकाणी पण पहा, आता नंबर कसा द्यायचा, 1 2 3 टोटल किती आलं, 1 2 3 टोटल 6. आणि 1 आणि 2 नंबर, 1 आणि 2 3. तर 6 गुणिले 3 करा. या ठिकाणी 6 गुणिले 3 18. म्हणजे या आकृतीमध्ये 18 चौकोन आहेत. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये पहा, आता 1 2 3 4 1 2 आणि 3 यांची बेरीज करून घ्या. 1 2 3 4 बेरीज झाली 10. 1 2 3 बेरीज येते 6. म्हणजे 6 गुणिले 10 बरोबर 60 चौकोन. तर या आकृतीमध्ये एकूण 60 चौकोन आहेत. यानंतर पुढील प्रश्न. आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, तर या ठिकाणी नंबर देऊयात आपण. 1 2 3 4 1 2 3 4 5. तर यांची बेरीज करा. ही बेरीज येते 15 आणि ही जर बेरीज केली तर 10 आली. तर या आकृतीमध्ये 15 गुणिले 10 म्हणजेच 150 चौकोन आहेत. या पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न, चौरस मोजणे. तर या ठिकाणी फक्त आता चौरस मोजायचे, म्हणजे या ठिकाणी हा जो एक चौरस आहे, तर या ठिकाणी चौकोन मोजायचं नाही, लक्षात घ्या, चौरस मोजायचं आहे. हा दुसरा एक चौरस आहे, तिसरा एक चौरस आहे आणि हा चौथा एक आणि हा मोठा एक. म्हणजे या आकृतीमध्ये फक्त तर हे चौरस मोजायची एक सिंपल ट्रिक अशी आहे. हे 1 2 1 आणि 2. तर ह्या दोन्हीचा गुणाकार करा. 2 आणि 2 4. 2 गुणिले 2 4. आणि या ठिकाणी राहिलेलं 1. 4 प्लस 1 5. तर या पद्धतीने आपण चौरस डायरेक्ट ट्रिकचा वापर करून मोजू शकतात. यानंतर चौरस मोजणे पुढची आकृती आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी पुन्हा नंबरिंग देऊया आपण. 1 2 3 1 2 3. तर या ठिकाणी यांचा गुणाकार 3 गुणिले 3 म्हणजे 9. 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि ही 1 एकच. तर यांची बेरीज करा. तर या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस आहेत. किती चौरस आहेत? 14. तर ही लक्षात ठेवा थीम. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी आपल्याला आता चौरस मोजायचे आहेत. तर 1 2 3 4 1 2 3 4. पुन्हा या ठिकाणी पहा, 4 गुणिले 4 16. 3 गुणिले 3 9. 2 गुणिले 2 4 आणि 1 जशाला तसं. या सगळ्यांची बेरीज करा.
16, 9 आणि 4 आणि 1, तर यांची बेरीज येईल 30. म्हणजे या आकृतीमध्ये 30 चौरस आहेत. फक्त चौरस बोलतोय, लक्षात घ्या आपण, फक्त चौरस. म्हणजे अशा पद्धतीचे हे चारी बाजू समान असलेले हे चौरस, असे एकूण 30 चौरस आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, चौरस मोजणे. आता या आकृतीमध्ये चौरस मोजत असताना 1, 2, 3, 4 आणि 1 आणि 2, तर हे लक्षात ठेवा, कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. तर या ठिकाणी शेवटचा आणि हा शेवटचा यांचा गुणाकार करून घ्या. 4 दोन्ही 8 आणि या राहिलेल्या तिन्हीमध्ये जे मोठा आहे तो आणि हा 1 यांचा गुणाकार तोच येतो, म्हणून ती मोठी संख्या जशाला घेतली तरी चालेल. आणि यांची बेरीज 3 आणि 8 11. म्हणजे या आकृतीमध्ये 11 चौरस आहेत. चौरस, चौकोन म्हणत नाही, लक्षात घ्या. यानंतर पुढचा भाग चौरस मोजणे. पुन्हा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4. पुन्हा पहा, जोड्या लावत असताना जोड्या अगोदर आपण लावून घेऊयात. 4 सख्ख 24, 3 पाची 15, बे चौक 8 आणि हे 3. जर यांची बेरीज केली 24, 15, 8 आणि 3, तर 24 आणि 15 39 आणि 8 47 आणि 3 50. म्हणजे या ठिकाणी जे एकूण चौकोन आहेत, चौरस आहेत ते आहेत 50. यानंतर आपण पुढचा भाग पाहूया, तो म्हणजे फक्त आयत मोजणे. फक्त आयत म्हणजे आता या आकृतीमध्ये चौरस मोजायचं नाही, तर फक्त आयत म्हणजे यासारख्या आकृत्या ह्या. हा एक आयत आहे, हा एक आयत आहे. तर ते कसे मोजायचे ते आपण समजून घेऊयात. तर सुरुवातीला आपण एकूण चौकोन काढूयात. एकूण चौकोन. त्यानंतर आपण फक्त चौरस करूयात किती आहेत, आणि मग राहिलेले फक्त आयत शिल्लक राहतील आकृतीमध्ये, कारण चौरस आणि आयत मिळून चौकोन होतात. तर एकूण चौकोन काढताना पहिली पद्धत आपली 1, 2, 3 आणि 1 आणि 2 या सर्वांची बेरीज येते 6 आणि यांची बेरीज झाली 3. तर या ठिकाणी एकूण चौकोन किती होतील? 3 गुणिले 6 बरोबर 18. तर हे एकूण चौकोन किती आहेत? 18. आता आपल्याला फक्त चौरस काढायचे आहेत, फक्त चौरस. तर 3 दोन्ही 6 आणि हे 2 जशाला तसं, म्हणजे 6 आणि 2 8. म्हणजे फक्त चौरस किती आहेत? 8. एकूण 18 चौकोन आहे, त्यामध्ये फक्त चौरस 8 असतील, तर राहिलेले सगळे 10 हे फक्त आयत असतील. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला जर एकूण चौकोन माहिती असतील, फक्त चौरस माहिती असतील, तर फक्त आयत शोधता येतात. यानंतर पुढचा प्रश्न, आयत फक्त मोजा. तर आयत फक्त जरी मोजायचे असले तरी आपल्याला एकूण चौकोन मोजावे लागतील. त्यानंतर फक्त चौरस मोजावे लागतील आणि त्यानंतर मग फक्त आयत मोजता येतील आपल्याला. तर पहा, 1 2 3 4, 1 2 3 या सर्वांची बेरीज येते 10, या सर्वांची बेरीज येते 6. म्हणजेच 10 गुणिले 6 बरोबर 60. तर हे 60 आहेत एकूण चौकोन. एकूण चौकोन किती आहेत? 60. एकूण चौकोन 60. आता फक्त चौरस कसे मोजायची? तर या ठिकाणी एकूण 6 चौकोन आहेत. आता आपण चौरस मोजूयात. तर या ठिकाणी गुणाकार करावा लागेल असा, 4 त्रिकोण 12, 3 दोन्ही 6 आणि हे 2 जशाला तसं. तर यांची जर बेरीज केली तर 12 आणि 6 18 आणि 2 20.
म्हणजे या ठिकाणी फक्त चौरस आहेत 20 आणि आयत किती असतील मग 60 मधून 20 वजा करा 40 हे फक्त आयत आहेत. नुसतंच आयत किती म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे आणि फक्त आयत जर असं विचारलं तर मात्र तुम्हाला हेच कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि जर फक्त आयत म्हटलं नुसतं जर असा प्रश्न आला परीक्षेमध्ये की आयत किती आहेत आकृतीमध्ये किंवा चौकोन किती आहेत तर त्यासाठी हे 60च उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या फक्त हा शब्द लागला तरच 40. ओनली रेक्टँगल. यानंतर पुढील प्रश्न फक्त आयत मोजायचे आपल्याला या ठिकाणी तरी आपल्याला चौकोन काढावे लागतील. फक्त चौरस काढावे लागतील आणि फक्त आयत पण काढावे लागतील. तर या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 1 2 3 4 या सर्वांची बेरीज करून घ्या. ही बेरीज येते 15. 1 2 3 4 या सर्वांची बेरीज करून घ्या. ही बेरीज येते 10. 10 आणि 15चा जर गुणाकार केला आपण 10 गुणिले 15 बरोबर 150. म्हणजे एकूण चौकोन आहेत 150. एकूण चौकोन किती आहेत 150. आता फक्त चौरसचा विचार करूयात. 5 आणि 4चा गुणाकार करा 4 आणि 3चा गुणाकार करा 3 आणि 2चा गुणाकार आणि हे 2 तर 5 चोक 20 4 त्रिकोण 12 3 दोन्ही 6 आणि हे 2 जशाला तसं या सगळ्यांची बेरीज करून घ्या. 20 12 6 आणि 2 बेरीज येते 40. तर हे झाले फक्त चौरस आणि 150 मधून 40 वजा केल्यानंतर फक्त आहेत 110. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौकोन 150 फक्त चौरस 40 आणि फक्त आहेत 110. यानंतर पुढील प्रश्न आहे या पण आकृतीमध्ये आपल्याला फक्त आयत पाहिजेत. तर आपण 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजेच एकूण चौरस काढूया आपण. एकूण चौरस तर एकूण चौरस या सगळ्यांची बेरीज आली 10. या सर्वांची बेरीज 10. 10 गुणिले 10 म्हणजे 100 हे एकूण चौकोन आहेत. एकूण चौकोन 100. आता फक्त चौरस कसे काढायचे फक्त चौरस तर 4 गुणिले 4 16 3 गुणिले 3 9 2 गुणिले 2 4 आणि हे 1 जशाला तसं या सगळ्यांची बेरीज किती येते 30. तर हे आहेत फक्त चौरस 30 आणि जे काही 100 मधून 30 वजा होतील ते आहेत फक्त आयत म्हणजे 70. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. यानंतर पुढचा प्रश्न आहे बुद्धिबळाचा पट. बुद्धिबळाच्या पटवर माहिती आहे तुम्हाला असे एकूण 8 घरं आणि असे एकूण 8 घरं असतात. तर यावर सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो की बुद्धिबळाच्या पटावर एकूण किती चौकोन असतात किती चौरस असतात. तर पहा यांची जर मांडणी आपण पाहिली तर 1 2 3 4 5 6 7 8 घरं असतात अशी 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या सगळ्यांची बेरीज या ठिकाणी जर केली तर ही येते 36 आणि या ठिकाणी ही जर बेरीज केली तर येते 36 म्हणजे 36 गुणिले 36 1296 म्हणजे या ठिकाणी एकूण चौकोन जर विचारले आपल्याला बुद्धिबळाच्या पटावरचे एकूण चौकोन तर ते येतात 1296. आता आपल्याला एकूण आयत विचारलेला आहे किंवा एकूण जर आपल्याला फक्त आयत विचारलं तर आता आपल्याला सुरुवातीला फक्त चौरस काढावे लागतील. फक्त चौरस आणि फक्त चौरस काढण्यासाठी मग 8 गुणिले 8 64 7 गुणिले 7 49 6 गुणिले 6 36 5 गुणिले 5 25 4 गुणिले 4 16 3 गुणिले 3 9 2 गुणिले 2 4 आणि 1चं 1. तर ह्या सर्वांची बेरीज करावी लागेल. या ठिकाणी जर आपण ही बेरीज करून पाहिली म्हणजे जसं की 1 अधिक 4 अधिक 9 अधिक म्हणजे 1 अधिक 4 5 5 अधिक 4
5 अधिक 9 14 अधिक 16 30 होईल, अधिक 25 जर केलं तर 55 होईल, अधिक 36 केलं तर 91 होईल, अधिक 49 केलं तर 140 होईल आणि अधिक 64 केलं तर 204 इतकी बेरीज येईल. म्हणजे फक्त चौरस आहेत 204. आणि जर आपल्याला आयत काढायचे असतील तर 1296 मधून 204 वजा करावे लागतील. तर या ठिकाणी फक्त आयत राहतील 1092. फक्त आयत किती? 1092. तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात आणि सराव तुम्ही करू शकता. तर आपण रेषाखंड, कोन, त्रिकोण, आयत, चौकोन, फक्त चौरस, फक्त आयत या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. यानंतर लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.